हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्व? मजेत ना? स्वागत आहे तुमचं माझ्या स्नेहल लिटल वर्ल्ड चॅनलमध्ये. तर आज आहे सेजल आणि शिवांशच्या समर कॅम्पचा लास्ट डे. सो मी आज चालले त्यांच्या स्कूलमध्ये. पाहूयात मग स्कूलमध्ये काय काय फन मजा मस्ती होते ते. तर सेजू आणि शिवांश सकाळी स्कूलला गेले. सो आता मी चालली आहे. मी खूप जास्त एक्साइटेड आहे की आज स्कूलमध्ये काय होतं काही नाही आणि सेजू शिवांश काय करतात काही नाही हे पाहायला. मी आता पोहोचलीये शाळेच्या बाहेर आणि आज इथलं वातावरण काहीतरी उत्साहदायी होतं. आणि ही आहे सेजूची स्कूल आणि सेजूच्या स्कूलच्या एकदम समोरच्या साईडलाच एक हॉल आहे. तिथे त्यांचं डान्स वगैरे असं प्ले ऍक्टिव्हिटी वगैरे ह्या साईडला होतात. आणि इथेच आज सेजू आणि शिवांश वरती गेलेले आहेत. तर चला जाऊयात आपण वरती. तर मी इथं वरती आले आणि पाहते तर इकडे खूप छान डेकोरेशन केलं होतं. बलून वगैरे असं पूर्ण असं ॲम्बियन्स खूप मस्त होता एकदम. आणि सर्व मुलं पण होते इथे. तर त्यांना पाहून मी पण एकदम खुश झाली. आणि नंतर इकडे ॲक्टिव्हिटी चालू होती त्यावेळेसच मी तिथे गेली होती आणि सगळे खूप ॲक्टिव्हिटीमध्ये रमले होते आणि मस्त ते सर्वजण एन्जॉय करत होते. आणि तुम्ही पाहू शकता टीचर पण त्यांच्यासोबत बसून त्यांना सांगत होत्या, शिकवत होत्या आणि तसं तसं ते मुलं त्यांच्यासारखं करत होते. तर खरंच मुलं खूप मजा करत होते. आणि नंतर सर्वांचा खेळण्याचा आनंद तुम्ही तर पाहूच शकता, त्यांच्या आवाजातून तो कळतोच आहे. आणि मुलांनी खूप जास्त मनसोक्तपणे खेळण्याचा आनंद घेतला. कोणी घसरगुंडी, सीसॉ, तर कोणी काही असं कॉलम वगैरे खेळत होते. तुम्ही पाहू शकता शिवांश कॉलम खेळत आहे आणि सेजू घसरगुंडी खेळत आहे. तर खेळामध्ये सगळेजण एकदम असे रमून गेले होते. त्यांना पाहून असं वाटत होतं की खरंच मीही एक लहान होऊ आणि यांच्यासोबत मी पण खेळू की काय, असं झालं. आणि आता इकडे सेजू तिच्या फेवरेट टॉय बद्दल माहिती देत होती. ती मला दाखवत होती, फ्रेंड्सना सांगत होती सर्व. तर सेजू सांगते की तिची ही फेवरेट ऑटो आहे आणि त्या साईडला तिकडे पेट्रोल टाकायचं आहे म्हणून दाखवते सेजू. आणि तो दरवाजा आहे म्हणून सांगते ती. आणि सेजलला मातीत खेळायला खूप आवडतं आणि तिचा आनंद पाहून मलाही खूप छान वाटत होतं. आणि ती अशी माती खेळत होती आणि मला म्हणत होती मम्मी तू शूट कर असं. तर फ्रेंड्स, ही आहे सेजूची फ्रेंड वृंदा आणि तिचा आज बर्थडे आहे. सेजा, तिला हॅपी बर्थडे बोलली तू? तू शिवांश तू पण बोल ना. हॅपी बर्थडे वृंदा. थोड्या वेळाने वेळ झाली होती आता स्नॅक्सची. तर मुलांना स्नॅक्ससाठी फरसाण आणि लाह्या दिलं होतं आणि सगळेजण अगदी आनंदाने खाऊचा आस्वाद घेत होते. आणि सर्वांना असं शूट मी करत होते. तर त्यावेळेस मुलांना पण खूप छान वाटत होतं आणि सगळे पाहत होते असं एकदम एक्सायटेड होऊन. तर हे सर्व मला कॅप्चर करताना पण खूप छान वाटत होतं कुठेतरी. फ्रेंड्स, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सेजूच्या स्कूलमध्ये प्लॅन्ट रोपण केलं होतं. तर मला नेमकी माहीत नव्हतं की त्यांनी नेमकी कोणतं झाड लावलं. तर त्यांनी हे छोटे छोटे तुळस लावल्या होत्या आणि तुम्ही पाहू शकता हे कशा मोठ्या झाल्यात आता. तर खरंच हे रोप किती सुंदर फुलून आलं आहे ना. आणि शेवटचा दिवस असल्यामुळे टीचरांनी मुलांच्या हातावर असे रंगीत शिक्के मारले होते. खरं पाहता शिवांशला असं मेहंदी वगैरे किंवा हातावर काही काढायला नाही आवडत. तो खूप असं ऑकवर्ड फील होत होतं आणि ते मला समजत होतं. परंतु त्यावेळी आता टीचर समोर असल्यामुळे त्याला काहीच बोलता येत नव्हतं आणि तो गपचूप तिथे बसला होता. ते पाहूनच मला एकदम हसायला येत होतं. आणि नंतर या दोघांच्या गप्पा चालू होत्या इकडे. आणि सेजू शिवांश मला मेहंदी पण दाखवत होते की ही अशी काढली म्हणून. आणि आता वेळ झाली होती सर्टिफिकेट वितरणाची. मुलांच्या मेहनतीचं आणि सहभागांचं छोटंसं पण एक खास कौतुक होतं. आणि हे सर्व कॅप्चर करताना खरंच मला खूप छान वाटत होतं. आणि नंतर टीचरांनी शिवांशला आणि सेजूला सर्टिफिकेट दिलं. तर ते क्षण आई म्हणून माझ्यासाठी खूप खास आणि अभिमानाचा होता. आणि नंतर एक शेवटचं क्लिक म्हणून मी आठवण म्हणून हे सेजू आणि शिवांशचं छोटंसं एक क्लिक घेतलं होतं. हे छोटे छोटे क्षण कॅमेऱ्यात जपून ठेवावेत असेच असतात, कारण नेहमी आठवण अशाच साध्या साध्या क्षणातून तयार होतात. मला हे सांगायला नक्कीच आवडेल, आजचा दिवस हा खरंच खूप खास होता. पण तो आठवणीतला दिवस बनवण्यासाठी सेजूच्या प्रिन्सिपल टीचर आशा बेलवंडे टीचर यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यासाठी मनापासून
मी त्यांची आभारी आहे. थँक्यू सो मच आशा बेलवंडे टीचर. आणि ही आहे सेजूची बेस्ट फ्रेंड वृंदा. आणि मला त्यासोबतच इतर टीचरांनी पण मला खूप छान सपोर्ट केला आणि कुठेतरी आजचा माझा दिवस हा खूप खास बनला. त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं ना की आज वृंदाचा बर्थडे होता म्हणून. सो तिच्या बर्थडेचं रिटर्न गिफ्ट म्हणून आज सेजल आणि शिवांशला काय भेटलं? पेन्सिल, स्केल, इरेजर. पेन्सिल, इरेजर. आणि मी हे खोलले आणि हे आधी सुद्धा होतं आणि हे बी खोललंय. तर सेजाला असं काही गिफ्ट भेटलं की ती घरी आलं की 2 मिनिट पण ठेवत नाही, 2 सेकंद पण ठेवत नाही. आलं की पटकन फोडून त्याला बाहेर काढते आणि त्याची वाट लावते. हो ना सेजा? फ्रेंड्स, असा होता आजचा ब्लॉग. आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आजच्या ब्लॉग मधलं नेमकं काय आवडलं आणि शेअर करायला विसरू नका. आणि सबस्क्राइब करा. तर उद्या भेटूयात नवीन ब्लॉग मध्ये. बाय.